श्री गुरुचरित्र मोठे असल्याने रोजच्या गडबडीत त्याचे पठण श्रवण शक्य होत नाही. रोज 52 श्लोकी गुरुचरित्र ऐकल्याने संपूर्ण पारायणाचे पुण्य प्राप्त होते. केवळ काही मिनिटे वेळ काढून रोज अवश्य श्रवण करावे. हवे असलेले सर्व यश सुख निश्चित लाभेल. श्रवण करणाऱ्या प्रत्येकाचे गुरुबळ वाढेल आणि चिरंतन टिकेल. श्री गुरु दत्तात्रेय नमः. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. 52 श्लोकी गुरुचरित्रामृत. श्री गुरुचरित्रामृत. श्री गुरुचरित्रामृत. श्री गणेशाय नमः. श्री दत्तात्रेय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री गुरुचरित्रामृत प्रारंभ्यत्य. अथ पूर्वचरित्र वर्तमान एवं गुणविशेषण विशेषताया. शुभपुण्यतिथौ मम आत्मना श्रुती स्मृती पुराणोक्त फलप्राप्त्यर्थ धर्मार्थ काम मोक्ष सिद्धी द्वारा श्री दत्तात्रेय प्रीत्यर्थम श्री गुरुचरित्रामृत स्मरणं करिष्ये. श्री गणेशादी सर्व देवां वंदुनी सर्वा सन्मार्ग लाभावा म्हणून सिद्ध मुनीने परिश्रम घेऊन श्री गुरुचरित्र निरोपिले. ब्रह्मापासून सृष्टी उत्पत्ती चारी युगांचे भाव कथिती दीपिका प्रति गुरुसेवा बोधती कलियुगी सत्य धर्म वर्ताव्या. नामधारका उपदेश करुनी अमरंजा संगमी सवे घेऊनी अंबरीशेच्या आश्रमा माझी दुर्वास अतिथी पावले. ब्रह्मा विष्णू महेश्वर देवथोर येती अत्रि ऋषींच्या आश्रमात अनुसूयेची दिव्य पतिनिष्ठा पाहता बालक झाले दत्तरूप. भार्या सुमता अफळ राजाची पुत्रप्राप्तीस्तव वर्ते करीसाची. दत्तकृपे पुत्रप्राप्ती झाली तोची श्री दत्त गेले तीर्थाटनाशी. लंकेचा राजा शिवभक्त रावण उपासनेने मिळवलेले शिवलिंग जाण मार्गी जाता अडखळून गोकर्ण क्षेत्री स्थिरावले. गोकर्ण क्षेत्राचे महिमान ऋषी सांगती गहन पापशुद्धी सर्व होऊन मनोरथ पूर्ण होती भक्तांचे. शनी प्रदोषाचा अपूर्व प्रभाव श्रीपाद स्वामी सांगती भक्तास्तव शिवपूजा प्रार्थना उपवास करिता सर्व चिंता सुटतील. श्रीपाद कुरपुरी असता नित्य गंगा स्नानाशी जाता रंजक भेटे प्रतिदिन प्रार्थिता राज्य लाभ झाला तयाशी. श्रीपाद भक्त वल्लभेश द्विज स्वामीशी पार्थुनी उदिमा निगत. अर्थलाभ झाला परी मारती तस्कर श्रीपादे तस्करा मारुनी वल्लभेशा उठविल. उत्तर देशी करंजनगरी ब्राह्मण माधव सुभाचारी अंबा त्याची पत्नी शिवप्रेमी. नरसिंह सरस्वती तया घरी जन्म घेती. नरसिंह सरस्वती थोर ज्ञानी मातेशी कथिती ज्ञान उत्तमी. पुन्हा पुत्रलाभ होईल सांगोनी निगती तीर्थयात्रेसी. रत्नाईचा पती व्याधियुक्त नरसिंह सरस्वती अभय देत उदरीची शूलव्यथा नष्ट होऊन आरोग्य लाभले कृपेने. सायनदेव भक्त प्रभुसेवेत एकनिष्ठ यवनी छळाशे त्रासला मनात भेटता नरसिंह सद्गुरुस स्वामी ताडन करती यवनाचे. शिष्यास सांगती तीर्थाचे महिमान सर्वा पाठवले यात्रेशी जाण आपण राहिले गुप्त होऊन आले वैजनाती अदृश्य रूपे. ब्राह्मणा कथुनी गुरुभक्ती लाभली सकला ज्ञानशक्ती. श्री गुरु पातले भिल्लवडी प्रती भुवनेश्वरीच्या दर्शनाशी. भुवनेश्वरीचा विप्र एक मूड जिव्हा छेदुने देवीस करी अर्पण. तया ब्राह्मणा मनी वेद विद्या प्रसवून चमत्कार दाविती सगळ्यांशी. दुसरा भक्त हरिभजनी आसक्त गरीब परी घेवड्याच्या शेंगा शिजवून उदरभरी तो वेल उकडून सुवर्ण कुंभ दाविला तयाशी. औदुंबर वृक्षाचे गुणगान योगिनीस कथुनी देती वरदान. पिशाच संबंध घालवून पुत्रप्राप्तीचा वर देती. औदुंबर वृक्षाची चमत्कृती भक्ता पडता जडली भक्ती. कल्पवृक्ष हा स्मरती चित्ती पूर्ण होती भक्त मनोरथ. विप्रस्त्रीचा पुत्र मरता करी आक्रोश आकांता. श्री गुरु येऊनी भेटता त्वरिता अमृत सिंचने पुत्र विठविला. श्रीपाद भिक्षेशी जाती दारिद्र्या घरी महिषी एक होती द्वारी. ब्राह्मण चिंती मनी करी गुरुदर्शने महिषी झाली दुग्धवती. गाणगापुरी असता नरसिंह मुनी कुमशी गामचा त्रिविक्रम गुणी. तापसी गुरुनिंदा करी त्याशी उपदिशने उद्धरिले.
त्रिविक्रम लोटांगण घालोनी आला शरण मुनिचरणी विश्वरूप त्या दाखवोनी सन्मार्गी लागला कृपेने. वेदशास्त्री शास्त्रज्ञ ब्राह्मण म्लेच्छा पुढे वेद म्हणून करती बहु अर्थाजन स्वामी सांगती ज्ञानतया. परिनायक तिथे हटवादिगण स्वामींचा उपदेश अवहेरून अंती पस्तावले सर्वजण. प्रारब्ध भोग कसा चुकणार समोरून जात होता एक अंत्यज. स्वामींनी पाचारिले त्यास मस्तकी हस्त ठेविता खास. वेद वदता विप्र होती ब्रह्मराक्षस. तया पतिता प्रच्छाताप होता गुरु सांगती सारासार कथा. गुरुचरणी मस्तक टेकिता उद्धरिले सकला प्रेम भावे. भस्माचा अपूर्व प्रभाव त्रिविक्रमा कथिती नरसिंह देव. मंदराचली उमापती रुद्रगणकोटी सांगती तोच पुन्हा वर्णियेला. माहूर प्रांती गोपीनाथ ब्राह्मण दत्तभजनी सदा निमग्न. पुत्र न जगती दुःख कारण विश्वास दाऊनी सुखविती गुरुमूर्ती. पती हात स्त्रियांचा मुख्य देव करिता सेवा अहर्निशी जाण. मृत्यू येता अकाली भरतारास सहगमन करीती स्वर्गप्राप्ती. सासू शुश्रुरा सोडून पतिव्रता क्षयरोगी पतीसह सद्गुरुस भेट. धावा करी पती निवर्तता तीर्थप्रोक्षिणी उठले तथा. वार वनिता एक व्यभिचारी पूर्व पुण्य भेटता धुरंधरी. अग्निकुंडी सहगमना जाता रक्षण करती स्वामी तियेचे. भद्रसेन काश्मीर देशीचा राजा कुमार त्याचा सुधर्म ओजा. मंत्री सुद तारक भक्त काजा रुद्राक्ष धारणे झाले अमर देखा. बृहस्पतीचा पुत्र कचश्रेष्ठ पावला शुक्राचार्य आश्रमात. संजीवनी विद्या शिकला परी देवयानीने शापिला. गाणगापुरी विप्र ज्ञानवंत परान्न घेतले आयुष्यात. पत्नी त्याची मिष्टांनी आसक्त परान्न घेता पस्तावली पुरी. विप्रा सांगती गुरुराज प्रेमे ब्राह्मण धर्म आचरवा कोणत्या नेमे. परान्न दोष जप तप अनुष्ठाने दूर जाती शास्त्र सांगते. भास्कर नामे गरीब ब्राह्मण समाराधना करावी मनी योजन. घाली सद्गुरुचरणी लोटांगण सहस्र भोजन घालून तृप्त झाला. सोमनाथ विप्राची पत्नी गंगा 60 वर्ष होऊनी मनी उद्वेगा. तिशी कन्यापुत्र देऊनी सुखावा देती श्रीगुरु प्रसन्नतेने. नित्यनेमे सेविले शुष्क काष्टा प्रतिदिनी घालिता पाणी काष्टा. गुरुकृपे पालवला चमत्कार झाला विप्राचा कुष्ठरोग गेला कायमचा. संसारग्रस्त सायनदेव शिष्यवरू गुरुसेवा करिता झाला थोरू. काशी यात्रेचा महिमा अपारू श्री गुरु सांगता शिवचरणी रमला. भार्या पुत्रांसह काशी यात्रेशी जाऊन विश्वेश्वरा भक्तीने पूजून यात्रा विधी यथासांग करून परम संतोष पावला. अनंत व्रताचे महिमान धर्मराजाशी कृष्ण सांगून कौंडण्य पत्नीने ते केले आचरून कौंडण्य ऋषीची सुकावले. तंतुकार भक्ताशी श्री गुरुमूर्ती नेती श्रीशैल्य पर्वती. दर्शन करविती कैलासपती शिवरात्रीच्या पर्वकाळी. तुळजापुरीचा कुष्टी ब्राह्मण भेटीचा आला भक्तिभाव धरुणे. गाणगापुरी अमरजा संगमे स्नान करून कुष्ठ जाता अंग झाले निर्मळ. गाणगापुरी असता गुरु नंदीग्रामा शिष्य भेटला थोरू. हिपरंगी शिवालयी स्वामी कवित्व स्फूर्ती देती तया. दीपवाळी सण आनंददायी शिष्य 7 पाचारती गुरुपायी. यावे आपुल्या ग्रही लवलाई गुरु प्रकटले सप्त रूपे धरुनिया. शूद्र एक होता शेती करीत मनी ध्यातसे गुरुमूर्ती अहोरात्र. त्यास प्रसन्न होता गुरुनाथ शतगुणे धान्य गृह आले. दैत्य मारिले अगणित देव गिरजापतीस इंद्र गेले शरण. अमृत सिंचने सर्वा लाभले जीवन तेच अमृत अमरजा संगमी स्थिरावले. रंजक एक गुरुभक्तीत रमला राज्यभोग अपार घेतला. दैवयोगे मांडीवर फोड उद्भवला गुरुदर्शने मुक्त झाला रंजक. लोकांची पापबुद्धी वाढली श्रद्धा देवाची दुरावली. मनी विचार करती गुरुमाऊली आताल अदृश्य स्थळी गुप्त व्हावे. श्री गुरु सांगती सर्व शिष्यांशी आम्ही जातो मल्लिका अर्जुनाशी.
गुप्त राहू कर्दळी वनाशी, भक्त स्मरती त्यान येऊ अंतर. इति श्री ब्राह्मण श्लोक संपूर्णम. श्री गुरुदेव दत्त. 52 श्लोकी गुरुचरित्राची फलश्रुती. 52 अध्यायी गुरुचरित्रामृत. मनी ठेवूनी भक्तिभाव प्रीत, नित्य नेमे वाचता कळेल सकळ भक्ता प्रत्यय. गुरुस्मरण हे पवित्र तीर्थ, भक्ता पुण्यदायी हितार्थ. लोह परिचय सुवर्ण होत, प्रत्यय येईल सकलांशी. दत्त सेवा करा निरंतरी, गुरुचरित्र प्रभाव असावा अंतरी. सत्य वाजे सुखवा सहोदरी, शत्रू मित्रा सहाय्य करा भक्तिभावे. तुम्हा सकला गुरुमूर्ती सदा, संकटी मुक्त करील सर्वदा. सुख समृद्धी आरोग्य वर्धता, मनशांती सुखावेल. प्रतिदिन वाचता बहुपुण्य, जीवन उजळेल नगण्य. गुरुवारी तरीन हो विस्मरण, गुरुचरित्रामृत वाचने. जो दत्तभक्त भाविक, येतील मंगल प्रत्यय अनक. सकला लाभ लाभो अक्षय, गुरुचरित्र प्रभाव सर्वथा. श्रद्धा असेल दृढ मनी, दत्त दर्शन होईल स्वप्नी. प्रचिती मिळता समाधानी, संतोष वाटेल सकलांना. इति श्री फलश्रुती संपूर्णम. श्री गुरुदेव दत्त.